नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता काही बदल आपल्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये केले जात आहेत आणि आता याच NEP नुसार पहिली ते 5वी या वर्गामध्ये हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे। तशा प्रकारचा शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे। याला आता विरोध काही संघटनांकडून केला जातोय आणि त्यामध्ये मराठी अभ्यास केंद्र यांनी सुद्धा विरोध दर्शवलेला। आपल्यासोबत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार आहेत। तुम्ही मराठी भाषेची चळवळ पुढे नेत आहात, अनेक संघटना आहेत त्या आता याला विरोध करतात की हिंदी भाषा ही पहिली ते 5वी साठी अनिवार्य नको। नेमकी काय कारण आहेत? कारण शालेय शिक्षण विभाग म्हणते की NEPचा हा भाग आहे। शालेय शिक्षण विभागाने 16 एप्रिलला जो शासन निर्णय काढला त्याच्या पान नंबर 3 वर त्यांनी भाषाविषयक धोरणाचा उल्लेख केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा 3 भाषा शिकवल्या जातील। मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी होतंच, पहिलीपासून इंग्रजी मराठी शाळांना जवळपास 25 वर्ष आलेलं आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिकवायचं की नाही याचा निर्णय आपल्याकडे राजकीय पक्ष अजून घेऊ शकले नाहीत। म्हणजे शासन निर्णय झाले, कायदे आले, पण प्रत्यक्षामध्ये शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत। काही ठिकाणी नुसतं ग्रेडिंग देतात, काही ठिकाणी 5वीला शिकवतात, काही ठिकाणी 8वीला शिकवतात। कारण त्यांचा एक्सक्यूज त्यातला असा असतो की आमची मुलं ही फिरतीवरची मुलं आहेत, तर या मुलांना त्रास होता कामा नये। जर आता ह्या मुलांना मराठी शिकण्याचा त्रास होतो तर मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना पहिलीला 3री भाषा शिकायला लावणं हिंदी हे शिक्षणशास्त्रामध्ये बसतं का, मानसशास्त्रामध्ये बसतं का? आणि सरकारकडे जर थोडाफार कॉमन सेन्स असेल तर त्या कॉमन सेन्समध्ये बसतं का हा प्रश्न आहे। मूळ गोष्ट अशी आहे, विरोध काय? कारण देशभर हिंदी भाषा बोलली जाते, जर ती पहिली ते 5वी मध्ये जर विद्यार्थ्यांना शिकवली जात असेल तर मग विरोध का? असं आहे, विरोध का आहे, विरोध का नाही असा प्रश्न आमच्यापेक्षा तुम्ही मंडळीने आधी विचारला पाहिजे की या राज्यामध्ये हिंदी टप्प्यामध्ये जितकी प्रेमाने शिकली जात नाही तेवढी मराठी लोकांनी शिकली आहे। म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी लोकांनी हिंदी शिकलेत आणि उत्तर भारतीयांची भर पडली आहे गेल्या 10-20 वर्षामध्ये, जे इथे मोठ्या प्रमाणात त्यांची हिंदी या विषयावरची दुकानदारी मुंबईत, महाराष्ट्रामध्ये आहे। प्रश्न असा आहे की या मुलांना 3 भाषा शिकवायच्या असतील तर या मुलांना कुठला तरी एखादा शिकायचा दुसरा विषय कमी करायला पाहिजे किंवा अधिकचा हा विषय वाढवला पाहिजे। तर पहिली ते 5वी पर्यंतच्या मुलांनी किती शिकावं, किती सहन करावं याला काही बंधन आहे की नाही? नवीन शैक्षणिक धोरणाचं वाचन आम्ही लोकांनी पण केलं आहे। नवीन शैक्षणिक धोरण मातृभाषेतनं शिक्षणाचा आग्रह धरतं, पण जी गोष्ट तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटली की नवीन शैक्षणिक धोरणाच्या आडून हिंदुस्तानचा नॅरेटिव्ह अजेंडा पुढे ढकलला जातोय, या शासकीय निर्णयामध्ये तेच दिसतं की तुम्हाला मातृभाषेतल्या शाळांचं CBSE-करण करायचं आहे। म्हणजे शालेय शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही CBSEचा अभ्यासक्रम आणतोय, मग खुलासा त्यांनी दिला की NCERTचा अभ्यासक्रम आम्ही आणतोय। प्रश्न असा आहे की तुम्ही NCERTचा अभ्यासक्रम आणणार असाल तर महाराष्ट्रातल्या सर्व शाळा ह्या मराठी माध्यमाच्या होतील। CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळासुद्धा उत्तर भारताप्रमाणे मराठी माध्यमात चालवल्या जातील, तिथं जशा हिंदी माध्यमात चालतात तसं हे शिक्षण मंत्री जाहीर करणार आहेत का? ते करणार नाहीत, कारण त्याच्या मागची जी राजकीय अर्थव्यवस्था आहे ती वेगळी आहे। म्हणून मग शिक्षण मंत्री आणि त्यांचं खातं काय करतं? तुमचं म्हणणं की गरज नाहीये हिंदी भाषा अजिबात गरज नाहीये। विद्याधर अमृते या अभ्यासकाने वेळोवेळी म्हटलेलं आहे, ते भूगोलाचे अभ्यासक आहेत, पण त्यांनी भाषेच्या संबंधातल्या अभ्यासात त्यांनी रमेश पानसेंनी अनेकदा म्हटलेलं आहे की कामकाज की हिंदी 5वी आणि 6वी किंवा 7वी आणि 8वी अशा कुठल्या तरी 2 वर्षांमध्ये काम चलाऊ हिंदी आपल्याला येणं गरजेचं आहे। कारण इथल्या वर्गात शिकून कोणालाही हिंदी येत नाही, मराठी लोकांना हिंदी येतं ते हिंदी सिनेमे बघून। त्यामुळे अकारण हिंदीची भर घालणं हे इकडच्या उत्तर भारतीय शिक्षकांचा धंदा वाढवणं आणि उत्तर भारतीय वोट बँकेचं कौतुक करणं याच्या पलीकडे याला काहीही शैक्षणिक कारण नाही। यामागे राजकीय विचार आहे? तुम्हाला असं वाटतं का की शासनाचा कुठलाही शासन निर्णय हा राजकीय विचाराशी की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असा आहे? राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 1000 गोष्टी सांगितलेल्या आहेत ना।
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतल्या शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हा पायाभूत मुद्दा आहे. स्वतः पंतप्रधान त्याच्याबद्दल बोललेत. असं असताना महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 वर्षात, ज्याच्यात भाजपची सत्ता आहे, सेनेची सत्ता आहे, काँग्रेसची सत्ता आहे, या सगळ्या काळामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा संपून इंग्रजी माध्यमाच्या शाळा प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्या. हे NEPच्या विरोधात आहे की नाही, ते उलटं करून दाखवा. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता नेमकं काय करणार? पत्र लिहिणार आहात? आम्ही मराठी अभ्यास केंद्र आणि इतर ज्या समविचारी संस्था आहेत, आम्ही शासनाला पत्र लिहिणार आहोत. पण हे पाशवी बहुमत असलेल्या लोकांचं सरकार आहे, त्यामुळे अशा प्रकारची पत्रं ते डस्टबिनमध्ये टाकतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तर त्यानंतर प्रत्यक्षात ह्याच्याबद्दल लोकांना किती उठावसं वाटतं आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची किंचित फी वाढली की पालक रस्त्यावर येतात. आता मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तिसरा विषय अकारण सक्तीचा करणं भाषेचा, ह्याच्याबद्दल आपले राजकीय पक्ष त्यांची निबर कातडी टाकून बाजूला येणार आहेत का? लढ्यात उतरणार का? नागरी संस्था येणार का? यासाठी आम्ही काम करणार आहोत. तुमचं कंटिन्यू राहणार? आमचा हा विरोध ही तिसरी भाषा असू नये यासाठी राहणार. याचं कारण हे एका व्यापक हिंदी केंद्रीय राजकारणाचं आणि कारस्थानाचा भाग आहे. म्हणजे पहिली ते चौथी हिंदी नको, 5वी पासून जे 2 वर्षापुरतं हिंदी असावं. आणि जर तुम्हाला तिसरी भाषा नंतर शिकवायचीच आहे तर उत्तर भारतीय लोकांना सांगा की मराठी शिकायला. UP बिहारमध्ये सांगा मराठी शिकायला. काय प्रॉब्लेम आहे? मराठी भाषेत काय कमतरता आहे? आता तर तुम्ही तिला अभिजात दर्जा पण मिळवून दिला आहे. मग UP बिहार, हिंदी तर अभिजात पण नाही आहे, मग अभिजात मराठी UP बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, राजस्थानमध्ये शिकावं की लोकांनी. त्यामुळे आपण बघितलं की ज्या प्रकारे त्यांनी सांगितले की मराठी अभ्यास केंद्र आणि ज्या काही समविचारी संघटना आहेत त्या एकत्र येत आहेत आणि या निर्णयाला म्हणजे हिंदी अनिवार्य करावी याला विरोध केला जातोय आणि हा विरोध कायम राहील. त्यांचं असं म्हणणं आहे की राजकीय हेतूने किंवा राजकीय विचाराने अशा प्रकारे हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्याचा आता विरोध केला जातोय. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह वेदांतने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.